नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. बघा आजच्या ठळक बातम्या 8 जून 2024 शुक्रवार. तर आज बातम्यांना सुरुवात करूया. पहिली बातमी बघू शकता. दिल्ली जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी होणारी एनडीएची बैठक. थोड्याच वेळात एनडीएच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी होणार बैठक. बैठकीसाठी अमित शहा, राजनाथ सिंह पोहोचले, अजित पवार, प्रफुल्ल पटेल पोहोचले. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे पोहोचतील. बैठकीत मंत्रिपद वाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बैठकीनंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपतींना भेटण्यासाठी जातील. त्यानंतर न्यूज बघा. दिल्लीत झालेल्या संसदीय बैठकीत पुण्यातील दोन्ही खासदारांची उपस्थिती. पंतप्रधानांच्या बैठकीला दोन्ही खासदारांची वर्णी. राज्यसभेचा खासदार मेघा कुलकर्णी आणि लोकसभेतील नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ दिल्लीतील बैठकीत उपस्थित होते. पुण्याच्या विकासासाठी एक साथ असं म्हणत फोटो केला शहर. त्यानंतर न्यूज बघा. काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट. काँग्रेसचे प्रभारी रमेश चटर्जीचा लाभ सुनील वासने, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड, सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, अख्तर शेख, असलम शेख यांनी आज शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. त्यानंतर न्यूज बघा. शिवसेना लोकसभा गट नेतेपदी कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड. शिवसेना लोकसभा गट नेतेपदी कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शिवसेना लोकसभा गटनेते निवडीसाठी संसदीय समिती सदस्य खासदार श्रीरंग बारणे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिलेले आहे. त्यानंतरची न्यूज बघा. पंकजा मुंडेंना अहमदनगरमधून विधानसभेचं तिकीट देण्याची मागणी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या भेटीला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दिल्लीत मोठी बैठक झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. नंतर न्यूज काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट. शिवसेनेवर नाराजी नाही, पण मेरिटवर जागा वाटप ठरलं होतं. त्यानंतर न्यूज बघा. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये अमित शहाच्या भेटीपूर्वी दिल्लीतील बैठक. शिवसेनेवर नाराज नाही, पण मेरिटवर जागा वाटप ठरलं होतं. कदम. शिवसेनेवर आम्ही नाराज नाही, पण लोकसभेचं जागा वाटप मेरिटवर झालं पाहिजे हे ठरलं होतं. तसं झालं असतं तर ज्या ठिकाणी 2 जागा भाजप मिळाल्या त्या देखील मिळाल्या नसत्या, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेते सुजित कदम यांनी केलेली आहे. पंकजा मुंडेंना अहमदनगर विधानसभेचे तिकीट देण्याची मागणी. पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी तिकीट द्यावं अशी मागणी अहमदनगर भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे केलेली आहे. तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.